नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. आज जर बघितलं तर आज ट्रम्पची जी मुदत आहे इराणला दिली की स्टेट ऑफ हॉर्मुझ तुम्ही खुलं करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर हल्ला करू, तर काही तास शिल्लक राहिले. आज खरं कळणार आहे की ट्रम्प खरंच हल्ला करतोय की आज सुद्धा पलटी मारतोय. कारण आतापर्यंतचं जे बघत आलोय आपण, जी मुदत देतो आणि त्यानंतर तो पलटतो, त्यानंतर तो स्वतः सांगतो की नाही आता मी पोस्टपोन केलं किंवा काहीतरी इतर कारण सांगतो, किंवा सांगतो जे सीज फायर आहे ते झालेलं आहे. त्यानंतर इराणकडनं रिप्लाय येतो की असं कुठली चर्चा झालेली नाही. तर आज त्याचा खरा निर्णय आहे. आज जर त्यांनी पलटी मारली, त्यामध्ये जर सांगितलं ट्रम्पने की जर मी आज पोस्टपोन करतोय किंवा सीज फायर अनाऊन्स करतोय वगैरे वगैरे, तर समजून घ्यायचं ट्रम्पला एकतर भीती वाटते. जर याच्या मागे जर बघितलं भीतीच्या मागे, तर एक तर भीती वाटते म्हणता येईल, किंवा एक तर मग त्याच्या मागे तो एक मोठा गेम खेळतोय. तो स्वतः मार्केटमध्ये इनसाइडर ट्रेडिंग करतोय. आता इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय, तर स्वतः अगोदरच्या पोझिशन आहेत त्या ओपन करतो आणि त्यानंतर त्याच्या अनुकूल असं एक ट्विट करतो आणि त्यानुसार मार्केट त्याला रिॲक्ट करतो आणि त्यामधनं तो पैसे कमवतोय. म्हणजे यामधनं मला सांगायचं आहे असं, जी इनसाइडर ट्रेडिंग आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर ट्रम्पने आतापर्यंत केलेली आहे त्याच्या मुला थ्रू, आणि ती अजूनही कंटिन्यू करण्याचा त्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल. कारण त्याच्या मागे जर बघितलं, मागचे पण जे आपण हिस्ट्री त्याची आतापर्यंत जी बघितली, जसं युद्ध चालू झालंय, त्याने आतापर्यंत बहुतेक वेळा सांगितलं की आपण युद्ध जिंकलोय, आणि इराणकडनं तसं सांगण्यात आलं की हे काहीतरी बडबड करतो, याशी आमचा काही संबंध नाही किंवा हे असं काही घडलेलं नाही. म्हणजे सीज फायर अनाऊन्स केलं, त्यानंतर इराणने सांगितलं की हे सगळं खोटं आहे. म्हणजे आतापर्यंत जे फेक नरेटिव्ह आहे त्याने स्प्रेड केलंय. आणि आज बघायचं आहे खरं तर, आज जर आपण बघितलं तर त्याने सांगितलेलं आहे की काही तासानंतर आम्ही इराणवर हल्ला करणार आहोत. तर इराणने आत्ताच सांगितलेलं आहे तुम्ही आमच्यावर नक्कीच हल्ला करा, आम्ही देखील सौदी अरेबिया, कुवेत वगैरे जे सारखे जे सौदी अरबचे जे आसपासचे जे कंट्री आहेत ते सर्व आम्ही नष्ट करू. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की इराणचं, की जे अमेरिकेचे बेस ज्या ज्या कंट्रीमध्ये आहे सौदी अरबमध्ये, ते सर्व आम्ही नष्ट करू, आणि त्या कंट्री ज्या अमेरिकेला सपोर्ट करत आहे त्यांना देखील आम्ही नष्ट करू. तर मग यामध्ये आज खरं तर निर्णायक वेळ आहे. त्यामध्ये आज आपल्याला कळणार आहे की इराण आता याला कशा प्रकारे रिस्पॉन्स करतोय. खरं तर आतापर्यंतचं जे युद्ध होतं ते म्हणजे चाललेलं होतं, त्यामध्ये गृहीत धरून चाललेले होते बहुतेक जण की इराण लवकरच यामध्ये हार पत्करेल. पण इराणने जे पलटवार केलेला आहे आणि तो इतक्या स्ट्रॉंगली केलेला आहे, त्यामुळे आता असं वाटतं की युद्ध अजून लांबू शकतं. आणि ज्या प्रकारे ते ट्रम्पला चिडवत आहे त्यावरनं तर असं वाटतंय की त्यांची पूर्ण तयारी आहे अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची. आता आजचा दिवस खरं तर खूप महत्वाचा राहणार आहे. यामध्ये आपण बघूयात आता काय होतंय. आणि ट्रम्पने जर आज परत फेरफार केली त्याच्या बोलण्यामध्ये आणि जर माघार घेतली युद्धापासून किंवा पोस्टपोन केलं युद्ध, तर यामध्ये एक स्पष्ट होऊन जाईल की हा इनसाइडर ट्रेडिंगच्या हिशोबाने बोलतोय. म्हणजे स्वतः सुद्धा तो एक मोठा उद्योजक आहे, त्या हिशोबाने तो मार्केटमध्ये एक पहिले पोझिशन आपल्या क्रिएट करतो, त्यानुसार त्या अनुकूल असं एक जे ट्विट आहे ते करतो, त्या ट्विटवर ते मार्केट त्याला रिस्पॉन्ड करतो, त्याचा नफा कमवून त्यामधनं एक्झिट होतं. यापूर्वी आपण बहुतेक वेळा बघितलं ही इनसाइडर ट्रेडिंग खूप वेळा झालेली आहे. आणि असं काही नाही की मी अंदाजे बोलतोय, यामध्ये हिस्ट्री जर चेक केली तुम्ही, चार्टवर जर बघितलं तर S&P 500 मध्ये मागच्या वेळी पण देखील तुम्ही बघितलं असेल, $1 ट्रिलियन काही वेळापूर्वी ऍड झाली होती. त्यानंतर ट्विट आल्यानंतर मार्केटमध्ये एक मोठा बूम आला आणि त्यामध्ये खूप मोठं प्रॉफिट बुकिंग देखील त्यावेळी झालेलं आहे. म्हणजे इनसाइडर ट्रेडिंग अशा प्रकारे ट्रम्पकडनं केली जाते. तर आता आजचा दिवस आज ठरवेल की खरंच त्याला इराण सोबत युद्ध करण्यात इंटरेस्ट आहे की खरंच त्याला फक्त पैसे कमवायचे. तर बघूयात आज काय घडतंय आणि त्यानुसार आपण त्याची वाट बघूयात. तर कशी वाटली तुम्हाला महत्त्वाची अपडेट, नक्कीच मला कमेंट करून कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांसोबतही शेअर करावा वाटला तर नक्की करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे आणि यापुढे देखील महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.